बॉम्बलावानी झाल्या तर मला भारी दिसेल का. हॅलो गाईस, तर आज आम्ही चाललो आहोत रेश्माताईंसोबत शॉपिंगसाठी. तर आता आम्ही चाललो गाडीवर. गाडीवरच काय जातात. सांगू तूच बोल ना. मग चाललो शॉपिंग साठी लय दिवसातून, पण अजून माहित नाही बरं का कोणाला काय घ्यायचंय. शॉपिंग आहे काय आहे ते काहीच माहित नाही. फक्त शॉपिंगला चाललो आम्ही. आता नेमकं कोणाची शॉपिंग आहे हे कळलंच तुम्हाला. ते काय ना, कोणाची का शॉपिंग असं ना, मी पहिले तोंडवर घेऊन निघत असते. कारण कोणाची का शॉपिंगला जाय ना, मी जर गेले ना मी माझी पण करून घेत असते. हाय का नाही हो? हा, म्हणून मला बकरी काय भली का बकरा. बकरा. हा, भली का बकरा. घेऊन चालले. कधी तर माझी शॉपिंग तर नाही करत कोणी, नाही का. मनाने असं नाही होत कधी, हो चला ना हो तुम्हाला शर्ट घेऊ आपण, चला ना हो हे घेऊ ते घेऊ, असं एक काम कधीच करू, नाही. ऐका ना, तुम्हाला आहे ना एक आपण व्हाईट पॅन्ट घेऊ. व्हाईट पॅन्ट. हा, हा, कारण तुमच्याकडे एक पण व्हाईट पॅन्ट आहे ना, मग आपण व्हाईट पॅन्ट घेऊ. व्हाईट किंवा अशी क्रिमिश कलरची पॅन्ट नाही का, फक्त पॅन्ट घेऊ. फक्त पॅन्ट. ओके, बरं. बर्थडे साठी काय आहे का नाही, काही ना काही नवीन घातलं पाहिजे. शर्ट नाही जाऊ दे, फक्त पॅन्ट घे बर का. जाऊ दे, बिचारे काहीच म्हणत नाही. तर हे बघा, हे चाललंय दादा पुढं आणि आम्ही चाललो त्यांच्या माग. आता ताई जिथं म्हणते तिथं जायचं फक्त. शॉपिंग कोणाची? आता ते नंतर कळन कोणाची आहे. मी फक्त हात धुवायला चालले. जे पण शॉपिंग करेन त्याला म्हणन मला पण करून द्या. मला पण माहित नाही, कोणाला माहित नाही शॉपिंग कोणाची आहे. मग आपण कुठे चाललं नेमकं? पिक्चरला चाललं, शॉपिंगला चाललं. तर आम्ही आहे ना, यांना काहीच नाही सांगितलेलं. यांना फक्त घेऊन आलोत की कोणाच तरी शॉपिंग करायची आहे किंवा ब्लॉग घ्यायचा आहे. थोडं शूटचं पण आहे ना, तर त्याच्यामुळे त्याला वाटतं की थोडं शूटिंग करायची आहे, नाही का असं. तर आता त्याला त्यांच्यासाठीच surprise देऊ. घेणार आहे. आणि मेन म्हणजे ना, माझा भाऊ लय साधा भाऊ आहे. त्याला तो काय म्हणतो, माझ्यासाठी खर्च करू नका, नाही का, काही नको घ्यायला, काही नको घ्यायला. उगाच पैसे वेस्ट जाते. पण आता त्याच्यासाठी भरपूर गिफ्ट आहे आणि भरपूर काही गोष्टी आहेत. चला एक-एक तर आले reel ते, बनवणार आता आले ते. आहेत. हा गप्पा बस. हे आतमध्ये हे सारे लोक हा ना, ते डोकं खराब करते. मला त्याच गोष्टी जास्त लागत. तर आता आहे ना, आम्ही आतमध्ये चाललो आणि आतमध्ये अजिबात शूटिंग करू देत नाहीत. आता आमचं मिशन हे आहे की आतमध्ये जाऊन पण आम्हाला आहे ना शूटिंग हा करायचं. ना, इथे शूटिंग नाही करून देत, ते पण लय डोकं लपून खराब करतात. आपली पर्स इकडे ठेवावं लागेल ना. तुम्हाला घ्यायचं का असं? इकडे हे बघा ना, ट्रिपला जायचं. ही पण भारी वाटेल. ट्रिपला एवढे शॉर्ट नाही घालता येणार. ती एखादी पॅन्ट वगैरे ना. वाली पॅन्ट घालणार ती, नाही का, जी स्किन टाईप दिसती. आणि वरती थंडी नाही वाजणार का? नाही, फोटो व्हिडिओ काढायचे आणि लगेच घालून काढून घ्यायचं jacket. टाकायचं, परत घालायचं. परत कलर sweater आणि असे ते चॉईस घालायचं. करायचे ना, जे व्हाईट मध्ये असे भारी वाटतील, नाही का. पॅन्ट्स पण छान आहे बघा. पण मी काय म्हणते, आजूला आता काय काय घ्यायचंय ते पण बघावं लागेल, है ना. हा, हे तुमचं ते पिंक वनीच आहे ना. आपल्या फोन मध्ये पकडा ना फक्त असंच. मी नंतर व्हॉइस ओव्हर टाकेन. वाईल्ड कॅमेरा पकडा. असं चालताना पकडायचं. हा, असं 0 set पॉईंट. पकडायचं, कळूनच नाही. हा, वाईड. हे बघा, आमचं मिशन सक्सेसफुल होऊ राहिलं बरं का. शूट करायचं. आम्ही गपचूप शूट करतोय कारण की शूटला परमिशन भेटत नाही. म्हणून गपचूप कसं तरी चाललंय. पण आता मला हे नाही समजत आहे, आपण त्यालाच गिफ्ट देणार आहे आणि कसं करायचं, त्याला त्या सोबत घेऊन फिरू राहिलो आपण. हा ना, किती आणि मग सरप्राईज कसं होणार? काहीच नाही आम्हाला. आणि दादा कोणतं म्हणत होते शेवटचं काय हा ना, बरं झालं त्याच्या तोंडातून आचरण निघलं, नाही का. ते त्यांना माहित नव्हतं गिफ्ट देऊ राहिलं. नाही, मी कशी पलटी मारली. मला एक चप्पल घ्यायची. चप्पल घेऊ का? घेऊन टाका ना. फोन का बंद आहे? अशी टाईप कलेक्शन दाखवा ना थोडं. साईज पण हे व्हाईट आहे ना, ब्लॅक पडतं माझ्याकडे, लवकर टिकत नाही. दुसरी कलरची कोणती वाटेल अजून चांगली? दुसरी ही एखादी तरी चप्पल घ्यावं लागेल. ती कशी वाटते? एक आहे बघा. दाखव.
थोडीशी मोठी पाहिजे ना. त्याच्यात साईज देतात ना ते. याच्या बॅकला साईज असतात. हा ना. आलोय कशासाठी आणि आपलं असंच असतंय पोरींच. येतो एका गोष्टींसाठी करतो एक गोष्ट. ही मोठी साईज आहे त्यातलीच. ही पण छोटी पड राहिली काय. 41 आहे मग. मोठी वाली एक चप्पल घेते. हा आता तसं तुम्हाला सांगितलंय जे पाहिजे ते घ्यायचं, मग मी काही घेईल बरं का. टेम्पररी आपली घरच्या घरी इकडे तिकडे चालली तरी बस झाली, असं मला म्हणायचंय. साईज मध्ये पण छान वाटू राहिली बघा. मी थांबू का अशी इथं? चांगला दिसतंय. हे बघा ना, ही पण छान वाटते लॉंग साईज. तुम्हाला क्यूट दिसेल. चला पुढे बघू. ओ नेल्स पण आहे तिथं. नेल्स हे बघा. अरे ना दोघं फोन घेऊन कसे येऊन राहिले. चालूच ठेवा. दोघं फोन घेऊन येऊन राहिले. नाही ते क्लोजअप करायचं होतं ते नेल्स नाही का. चला इथून बाहेर जाऊन तिकडे शूट जरा चांगलं करते आपल्याला. चला कापड. नाही अशातच मज्जा असते वय. जे नाही करायला लावलं तेच करायचं. ते करायचं. वाव हे पॅन्ट बघा किती भारी आहे. ओ अशा कलरची तुम्हाला घ्यायची क्रीम. मला अशी माझ्या अजून येते लेडीज आहे. काय फरक नाही पडत. तसं नाही म्हणत, कलर सांगते मी. किती भारी कलेक्शन आहे बघा ना इकडे पण. हा यार चांगलं आलं ना. हे कुर्तीज बघा, ही वाली कुर्तीज छान वाटते. हे पकडा एक मिनिट बघा. छान वाटते, प्रिंट पण छान आहे, डिसेंट वाटते. हे श्रग दाखवते एक मिनिट. श्रग छान आहे. हे छान वाटू राहील. हे कशावरती पण जाईल. हा काय नाही फरक पडत. छान आहे ना. पण ह्याच्यामध्ये काही पण आपण वेअर करू शकतो. वरून जस्ट कसं टॉप टाइप पण वाटतंय, स्ट्रक पण वाटतंय. खरं सांगा ना, ह्याच्यामध्ये काही पण आपण वेअर करायचं का, टॉप वगैरे आहे ना, मस्त दिसतोय. आपण स्लीवलेस जर घातलं त्याच्यावरून टाकलं तरी छान छान वाटत नाही का असं. आणि मस्त आहे असं फील. हा घेऊ का? क्यूट वाटू राहिला बघा. होय, हा घेऊ घेऊ का? काय काय म्हणून राहिले हळूहळू. हो ताई, ही पॅन्ट बघा ना किती भारी दिसू राहिली. छान वाटत ना माझ्यावर. छान तर दिसन, पण तिची साईज बघितली किती मोठी आहे. ती एवढी मोठी साईज आहे. तुम्ही अशा बोंबिल आणि बारीक, तुम्हाला कुठून बसायची ती? बसा ना. नाही बसायची. आधी जाड आहे माझ्यासारख्या, मग होईन. काय खरंय, बॉम्ब लावणी झाल्या तर मला भारी दिसन का? काय म्हणल्या? काय म्हणल्या? काय नाही, दुसरी बघा दुसरी. यांच्यावर दिवसभर खातच बसते. काय झालं? काय तर आजूसाठी काहीच गिफ्ट नाही घेता आलं का, कारण की त्याला पण समजलं. आणि मेन म्हणजे तो असा आहे, मी सांगितलं होतं ना, तो त्याला कळलं ना, तो लगेच काय म्हणतो, नको मला गिफ्ट नको, मला काय नको, कशाला पैसे खर्च करायचे. एवढा संसारी झालाय तो आता, बघितलं का? नाही तर मेन म्हणजे मग काय करूयात आता. अजून एक गोष्ट तुम्हाला तर माहिती आहे ना, आता यांनी तर गिफ्ट घेतलेलंच आहे, त्याच्यामुळे बरं झालं यांनी गपचूप घेतलेलं आहे. नाही तर मला पण लय बोलले असते. आणि आता म्हणजे मला घ्यायचंय ना, मी काय करते मग त्यापेक्षा मी त्याला काही पैसे देऊन टाकते, सगळ्यात सोपं. मग तो त्याच्यानुसार मग तो काहीतरी घेईल, किंवा मग त्याच्यानुसार त्याला काहीतरी तो पैसे हे करेल, स्पेंड करेल, सगळ्यात सोपं. कारण की तो असं तर काही घेऊन देत नाहीये. मग असं करू, नाही तर मी त्याला काय करणार होते माहितीये का, एक तर वॉच घेऊन देणार होते, नाहीतर मग शॉपिंग करून देणार होते. तो नाही करतोय, मग नाही म्हणतोय म्हटल्यावरती मग त्या गोष्टीमध्ये काहीच हे नाहीये. तर त्यापेक्षा मी त्याला काहीतरी ते देऊन टाकते, सगळ्यात सोपं. म्हणजे ऑनलाईन मारून टाकेल डायरेक्ट, नाही का, असं की तुझं गिफ्ट म्हणून. पण आता मेन म्हणजे यांचं गिफ्ट बाकी आहे. सो हे काय गिफ्ट देणार आहेत
हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि त्याला सुद्धा सरप्राईज आहे, कारण की यांनी किती काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत त्या, तो सरप्राईजच होणार आहे. पण हिला भांडतो की नाही मेन म्हणजे ते बघूयात. मला तर कारण की वाटतंय. भाई मला पहिला- माहिती आहे वहिनीला भांडणार म्हणजे भांडणार ते. पहिलं बघून तर नाही भांडत, जेव्हा त्यांना प्राइस कळन का प्राईज कळन तेव्हा. त्यावेळेस कारण की वाटते भरपूर माझी. पैसा खर्च किया आहे पहिला बर्थडे असल्यामुळे भावावर. हा. माझ्या बर्थडेला काय नाही काय दिलं. हा ना. असं असतंय कसली काय ननंद आणि काय मग बर्थडेला काय नाही दिलं मला. भावला दिलाय भावला. हा मेचे टेडी बेअरला टेडी बेअर दिलंय. टेडी बेअर होता ना पोटात, त्याच्यामुळे आम्ही टेडी बेअर दिलं. पण बर्थडेला खूप मजा येईल आता. सरप्राईज वाला म्हणजे भारी वाटेल नाही का. हम्म. बघू मग त्यावेळेस मजा येईल. आली का गाडी. आली. चलो मग आता भेटूया बर्थडेला. काय चाललंय? बॅग कुठे ठेवली आहे. पाणी प्यायचंय, श्रक पाहिजे, जॅकेट पाहिजे, द्या. नाही ना सांगता येत, काय करू. चला आता लई शायनिंग झाली. आता कान पिन जाम करून घ्या. थंडी आहे आता, संध्याकाळ झाली ना थोडीशी, तर मग मास्क द्या. पाणी पिऊन घेते. वॉटर इनटेक कम्प्लीट झाला पाहिजे रोजचा. तर मग व्हाईट पॅन्ट घ्यायची, म्हणजे जी सगळ्या शर्टवर होईल मॅच त्या टाईपला. आता बघू यांना कोणता शर्ट आवडतो की काय. तर आता आम्ही आलो शॉपमध्ये आणि आता बघू यांना काय आवडतंय, कसं आवडतंय ते. तर मला वाटलंच होतं की इथं भेटणार नाही म्हणून, उगाच मी एवढं वरती आले. पाय दुखायला लागले तुझे हा. मग मला पायनॅपल खायची. आंबट असतं नाही आंबट. काय बरं एक टाकू हा मसाला टाकू. हो. टॅप करणे अजिबात आंबट नाही बरं का. 50 आता नाही वाटत तुला मागे 50लाच देतात. आम्ही मागच्या वेळेस 40ला घेतलं. काय झालं. तर मी इथनं आहे ना ह्या प्लाझोमधून ब्राऊन कलर घेतलेला आहे. हा ना, हा वेगळा आहे का. सेम आहे. तर स्ट्रीट शॉपिंग म्हणजे एकदम भारी शॉपिंग असते. कोणाकोणाला स्ट्रीट शॉपिंग करायलाच आवडते हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्त करून आपल्या लेडीजला स्ट्रीट शॉपिंगच आवडत असते. वाटतंय भेटेल म्हणून बघू. तर आता तिथं तर आम्ही नाही सक्सेस झालो, आम्हाला नाही भेटली पॅन्ट ज्या कलरची आम्हाला पाहिजे ना. आता इथं आलो तर आम्ही. तर बघा रोडने आता किती गर्दी आहे आज चौकामध्ये. बापरे, एवढी गर्दी की ट्रॅफिकच निघून नाही राहिली. सगळ्या गाड्याच गाड्या. पार आता आहे ना अंधार पडलाय तरी काय यांचे कपडे सापडत नाही. यांचे कपडे घेणं ना लय अवघड असतं. मी तर कंटाळून गेले पार. काय हो एवढं काय टाइम लावता तुम्ही. एवढं असतं का कुठं. भेटतच नाही काय करायचं. तुम्ही नाही का एक साडी घ्यायला 2-3 तास लावता. एका दुकानात बसता तुम्ही 4-5 तास तर लावतात. तुम्ही दुकान चेंज करायला आवडत नाही. तर आम्हाला लास्टला ज्या शॉप मध्ये जायचं होतं ना ते शॉपच बंद झालं. हिला मध्येच भूक लागली, म्हणले मला पाणीपुरी खायची, बिर्याणी खायची. तिथंच खात बसलं आणि तिथं झाला अर्धा 1 तास गेला तिथं. आणि 9:30 वाजून गेले आणि दुकान बंद झालं ते. मग आता मी ठरवलंय आता घरी जायचं. उद्या पॅन्ट घेईन मी माझ्या पद्धतीने. एकटा जाऊन जर का मला फोटो पाठवला मग बघा. तुला फोटोच नाही पाठवला मी घेईन स्वतः. आम्ही सांगणारच नाही. माझ्या चॉईसने तू पुढं काही विचारायचंच नाही काय घ्यायचं म्हणून, कसं घेऊ म्हणून. तर
ब्लॉग इथंच संपतो. भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय. तुम्हाला व्लॉग आवडत नाही का? जर काही आवडत नसेल तर ते पण सांगा कमेंटमध्ये. ते असं असं आम्हाला नाही आवडत, नाही तर अजून पण सांगा काय काय करायचं, त्या हिशोबाने आम्ही करू. ओके, लाईक करता थोडंफार. थोडंफार.